नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी बटाट्याला छिद्र पाडून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपली कुठली समस्या दूर होते हे कधी जाणून घेतलं आहे का? तर बटाट्याला छिद्र पाडल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा भरपूर असे उंदीर असतात, मग पालीसुद्धा होतात. तर या उंदरांना आपण मारण्यासाठी भरपूर असे महागडे केमिकल्स औषध आणतो, पण तरीही हे उंदीर काही केल्या जात नाही. जर तुम्ही हा एकदा जरी उपाय केला ना, पुढच्या 5 वर्ष तुमच्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला सुद्धा एकही उंदीर तुम्हाला कधी दिसणार नाही. अगदी घरगुती पद्धतीने आपण हा जो उपाय आहे तो करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ₹1 खर्च लागणार नाहीये. घरातीलच वस्तू आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवात आधी महत्त्वाचं म्हणजे वाटी लागणार आहे आणि जेवढ्या काही गोष्टी मी यामध्ये ॲड करतेय त्या व्यवस्थित तुम्हाला बघायच्या आहे, नाही तर तुम्हाला रिझल्ट याचा मिळणार नाही. त्यामुळे व्यवस्थित स्किप न करता व्हिडिओला व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील आणि त्याचा रिझल्टही व्यवस्थित बघायला मिळेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काडीपेटीचा गूळ असतो, म्हणजे जो गुलकाडीचा तो वरचा जो मसाला असतो तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? तर बघा, आपण या गुलकाडीला म्हणजे आपल्याला एवढा काही त्रास होत नाही, पण ज्यावेळेस हा जो मसाला आहे काडीपेटीमधला, तो मसाला जर या छोट्या छोट्या जीवांच्या जर पोटामध्ये गेला तर त्यांना भयानक असा त्रास होतो आणि त्यामुळे ते उंदीर जे आहे ते मरत तर नाही, परंतु एखाद्या गोष्टीचा जर त्यांना धोका असेल ना, ते त्या ठिकाणी परत कधीच येत नाही. असं आपण या ठिकाणी त्यासाठी आपल्याला ही जी गुलकाडीचा जो मसाला आहे तो आपण या ठिकाणी वापरत आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण आपले लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी जो गुलकाडीचा जो मसाला आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जी तुरटी असते बघा, ती तुरटी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तसंही कुठल्याही जर तुमच्या घरामध्ये तुरटी नसेल तर ₹1-2 भरपूर अशी तुरटी कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळते, तर ती तुरटी तुम्हाला घेऊन यायची आहे. आणि बघा, तुरटीची अशा पद्धतीने आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. आपण काय करतो की इतर केमिकल्स वगैरे वापरून उंदरांना ते ठेवतो, परंतु ते जे उंदीर आहे ते घरातच कुठेतरी पडून मरतात. तर असं होऊ नये यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा, जेणेकरून हे उंदीर घरामध्ये मरत पण नाही आणि परत घरामध्ये येतही नाही. तर बघा, या ठिकाणी मी अगदी थोड्या प्रमाणात 2 चमचे खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे. एखादा चमचा टाकला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे लाल तिखट. तुमच्याकडे जेवढं काही तिखट मिरची असेल ना, ती तुम्ही यामध्ये टाकू शकता. एखादा तिखट मसाला जरी तुम्ही टाकला तरीही चालेल. आणि बघा, त्यानंतर 1 चमचा जास्त प्रमाणात मिठाची क्वांटिटी घ्यायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पूर्ण फुलवरून 1 चमचा मीठ जे आहे ते टाकलेलं आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे जर लाल तिखट नसेल तर तुम्ही या ठिकाणी अगदी हिरव्या मिरचीचे अगदी बारीक बारीक छोटे छोटे काप करून टाकले तरीही चालेल, किंवा मिक्सरमध्ये अशी थोडीशी पेस्ट तयार करून त्यामध्ये टाकली तरीही चालेल. फक्त मिरची टाकताना तिखटवालीच आपल्याला टाकायची आहे, तरच व्यवस्थित रिझल्ट बघायला मिळेल. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये कुठलंही पीठ तुम्ही टाकू शकतात. ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं, डाळीचं, तुमच्याकडे जे पण कुठलं असेल ते पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी जे बेसन असतं, डाळीचं पीठ असतं, ते मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात टाकलेलं आहे. आता बघा, पुढची प्रोसेस बघणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून जे काही आपण त्यामध्ये वस्तू टाकलेल्या आहे त्या एकजीव होतील आणि याचा व्यवस्थित आपल्याला रिझल्टही बघायला मिळेल. आता तुम्ही म्हणत असाल की हे सर्व गोष्टीचा काय फायदा होणार आहे? तर बघा, यामध्ये आपण जेवढे काही पदार्थ टाकले आहे, ज्या काही गोष्टी टाकल्या आहे, त्या सर्व खाण्याच्या वस्तू आहे आणि या खाण्याच्या वस्तूंमुळे जे उंदीर आहे ते याचा वास घेऊन ते बरोबर तिथे येतात. आणि यामध्ये आपण जी मिरची टाकलेली आहे, जे गुलकाडीचा जो मसाला टाकलेला आहे, त्यामुळे त्यांच्या पोटात हा खाण्याचा पदार्थ म्हणून ते खातात. आणि जेव्हा त्यांच्या पोटामध्ये लाल मिरची आणि जी तिखट मिरची असते जास्त प्रमाणात आपण टाकलेली, त्यानंतर सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर जो मसाला टाकलेला आहे गुलकाडीचा, जो त्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांना भरपूर असा त्रास व्हायला सुरुवात होतो. त्याने हे तर मरत नाही, परंतु भयानक त्रास त्यांना होतो आणि त्यामुळे ते त्या जागेवर कधीच येत नाही. कारण हे जे उंदीर किंवा पाल जे असतात त्यांना ज्या ठिकाणी भीती असते ना, ते पुन्हा त्या जागेवर अजिबात येत नाही. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळही बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही बनवायचं नाही आहे.
अशा प्रकारे एक छोटूसा लाडू तयार करता येईल आपल्याला। त्यासारखं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता बघा आपल्या घरामध्ये भरपूर अशा भाजीपाला असतात, मग त्यामध्ये बटाटा असेल किंवा वाटाणा असेल, अशा कुठलीही भाजी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की बटाट्याजवळ उंदीर हे खूप लवकर येतात। आता बघा आपण एखाद्या टोपलीमध्ये म्हणा किंवा कुठे जर बटाटा ठेवलेला जर राहिला तर त्या ठिकाणी जे उंदीर आहे ते खूप लवकर येतात, म्हणून आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बटाटा वापरणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते। आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि त्या आम्हाला तुमचे आभार देखील मानता येईल। तर बघा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे आणि तो की सर्वांच्याच घरामध्ये असतो। आता बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की बटाट्याला सुद्धा कधी उंदीर येऊन कुरताडून खाऊन जातो। तर बघा या ठिकाणी मी बटाट्याला असं कट करून घेत आहे। आता तुम्ही बटाटा नसेल तर वालाच्या शेंगा किंवा जे आपलं वाटाण्याच्या शेंगा वगैरे त्यातला वाटाणा वगैरे काढून घ्यायचा आणि त्या वाटाण्याच्या शेंगामध्ये हा सर्व मसाला जो आपण बनवलेला आहे तो व्यवस्थितरित्या त्यामध्ये टाकायचा आहे। तर बघा मी या ठिकाणी बटाट्यासोबतच हे करून दाखवत आहे, कारण खास करून बटाटा खायला उंदीर खूप लवकर येतात। आणि बटाटा तसंही इझिली आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही बटाटा ही एक वस्तू आहे, म्हणजे भाजीपाला आहे जो की सर्वांच्याच घरामध्ये आणतात। तर बघा अशा प्रकारे बटाट्याला व्यवस्थित छोटं असं छिद्र तयार करून घ्यायचं आहे। छोटे पार्ट जे आहे बटाट्याचे कट करून त्याला व्यवस्थित अशा प्रकारे छिद्र तयार करायचं आणि त्या छिद्रामध्ये हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा पूर्ण आतमध्ये भरायचा आहे। आता जे उंदीर आहे ते खास करून रात्रीच्याच वेळेला येतात, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित दरवाजाच्या ठिकाणी किंवा किचनमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी वाटते की आमची इथे या ठिकाणी जास्त उंदीर येत आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एका बटाट्याला 2 छिद्र देखील तयार करू शकतात। आपल्या भरपूर अशा महागड्या काही वस्तू असतात की एकदा का उंदरांनी कुरतडल्या की संपूर्ण वस्तूंचा नाश होऊन जातो आणि आपल्या घरामध्ये असं म्हणजे एक दुर्गंधी सुद्धा तयार होते, किळसवाणं देखील वाटतं। पाल म्हणा किंवा उंदीर म्हणा असे काही जे घटक आहे त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा त्याचा खूप धोका असतो। त्यामुळे जे उंदीर असो किंवा पाल असो यांना न मारता घराबाहेर घालवण्याचा हा खरंच अगदी उत्तम पर्याय आहे। कारण जर आपण केमिकल्स वगैरे वापरून उंदरांना ते खायला देतो, परंतु ते उंदीर घरातच येऊन मरतात आणि त्यामुळे खूप सर्व दुर्गंधी पसरते, लहान मुलांना देखील त्याचा खूप त्रास होतो। तर असं अजिबात करायचं नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही घरगुती उपायांनी उंदरांना जर घालवलं तर नक्कीच तुमच्या घरातली जी उंदरे आहे ते लवकर निघून जातील। आणि बघा रात्रीच्या वेळेला खास करून हे उंदीर येतात। आता हा जो बटाटा घालण्यासाठी जर उंदीर आले तर त्यांच्या पोटामध्ये हा थोडा जरी मसाला जरी गेला तरीही ते उंदीर परत त्या जागेवर अजिबात येणार नाही, कारण त्यांना ज्या गोष्टीची धोका असतो ते त्या ठिकाणी परत कधीच येत नाही। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि ते सुद्धा उंदरांना न मारता आपल्या घरातून घालवू शकतील। तर बघा अतिशय सोपा घरगुती उपाय आहे, नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटूसा लाईक करायला देखील अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।